पद्धतीने अर्ज असणार आहे. आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. 10 तारखेपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपर्यंत याची अर्ज भरण्याची तारीख आहे आणि ही वाढवण्यात आलेली आहे. तर अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 12 ऑगस्टपासून ऑलरेडी चालू झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 10 सप्टेंबरपर्यंत आहे. त्याचे विभागाचं नाव आहे ते राज्य गुन्हे अन्वेष विभाग म्हणजे CID डिपार्टमेंट आहे. हा महाराष्ट्र सरकारचा पूर्णपणे सरकारी जॉब आहे. पूर्णपणे कॉन्ट्रॅक्च्युअल हा जॉब नाही आहे. हा पूर्ण सरकारी जॉब आहे. वयाची जी मर्यादा आहे ती 18 ते 38 वर्ष पाहिजे आणि महाराष्ट्राचा कुठलाही उमेदवार याच्यासाठी पात्र आहे. अनुभवाची गरज नाही. फ्रेशर देखील उमेदवार अर्ज करू शकतात, मेल फिमेल दोघंही. आणि अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज फी जी आहे ती 1000 रुपये असेल. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आणि हा रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. तर निवड प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन असेल. एक ऑनलाईन तुमची परीक्षा होईल. अप्लाय करण्याची जी डेट आहे ती जसं सांगितलं की मी ऑलरेडी चालू झालेली 10 तारखेपासून. अधिकची जी माहिती ती तुम्हाला mahacid.gov.in ह्या वेबसाईटवरती भेटून जाईल. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे ते पुणे इथे असणार आहे. तर पुण्याच्या ठिकाणासाठी ह्या ऑफिससाठी हा जॉब असेल. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या मित्रांना पाठवा, तुम्ही पण करा. आणि असेच जॉब अपडेट्स मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला असे सगळे जॉब अपडेट्स मिळत राहतील. तर चला बघूया अजून कोणती पदे याच्यामध्ये भरणार आहेत. त्याच्यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवजिक परीक्षेच्या एकूण 16 जागा भरणार आहेत ते, ज्याचं की वेतन असणार 41,800 ते 1,32,000 रुपयापर्यंत ह्या पदाचं असणार आहे वेतन. आणि दुसरं जे आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवजिक परीक्षक सरळ सेवा भरती, ह्याची जी असणार आहे वेतन श्रेणी ती 41,800 ते 1,32,000 असणार आहे. एकूण 16 पदे. आणि ह्याच्यामध्ये ह्या 16 पदांमध्ये काही आरक्षण आहे, जसं 1 विजा 0, त्यानंतर भज क 1 आणि इतर मागासवर्गीय 5, EC/BC 3, याचं पूर्ण आरक्षण पण याच्यामध्ये आहे या 16 जागांसाठी. तर शैक्षणिक अर्हता काय म्हणजे इलिजिबिलिटी काय आहे याची. तर पहिले जे मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय जो आहे तो केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांच्यामधून तुम्ही द्वितीय श्रेणीतील पदवीधर झालेला पाहिजे, किंवा न्यायसहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजेच BSc फॉरेन्सिक सायन्स तुमचं झालेलं पाहिजे. दुसरं जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञानाच्या संचालनाने वेळोवेळी विहित केलेल्या संगणक हाताळणी प्राप्तचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील, म्हणजे MSc तरी तुमचं झालेलं पाहिजे. मराठी आणि हिंदी भाषेचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. शारीरिक पात्रता जी आहे ती महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय दिनांक 27 मे 2008 नुसार अपंगांना याच्यामध्ये अपात्र म्हणजे अपंग ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. उमेदवारांकरिता सदर ज्या अटी आणि शर्ती आहे, तर ह्या जाहिरातीमध्ये टोटल सगळ्या त्यांनी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे. जसं की हे जे नॉर्मल असतात सगळं निवडीचा जो अंतिम निर्णय राहील तो समितीचा राहील. आणि भरती प्रक्रियेअंतर्गत संख्या जी आहे ती कमी जास्त होऊ शकते. मागासवर्गीय उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी कोणते प्रवर्तन करायचं आहे ते सगळं बघायचं आहे. इलिजिबिलिटी चेक करायची आहे आणि आवेदन अर्ज सबमिट केल्यानंतर तो एडिट होणार नाही आहे. तर हे सगळं डिटेल्स जनरल हे ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेल्समध्ये दिलेले आहे मित्रांनो. आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जे तुम्हाला डायरेक्ट CIDमध्ये काम करण्याची अपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्र सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये. तर नक्की अप्लाय करा. तुमच्या सर्व मित्रांना पण पाठवा हा व्हिडिओ आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल हे सगळ्या अशा जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सगळे व्हिडिओ येत राहील आणि तुम्हाला कोणतीही जॉब अपडेट्स मिस होणार नाही. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.